वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णौ वंदे जगद्गुरु। आज ह्या व्याख्यान मालिकेतून श्रीमंत भगवद्गीता अध्याय 3 येतामती अवकाश। जेवढी आपली बुद्धीची झेप आहे त्याप्रमाणे आपण या 3 अध्यायाचा विचार करूया। तर अर्जुन एक विचार चक्रात पडलेला आहे, मोहपाशमध्ये, आणि मोहपाशमध्ये पडले असताना समोर जर आपलं सर्व नातीगोती पाहायला मिळतात, आचार्य आहेत ज्यांच्यापासून विद्या पारंगत करून घेतली, धनुर्विद्या, आणि त्यांच्यावरच बाण चालवायचा, ज्यांनी लहानपणापासून कौतुक केलं, त्यांनी आपलं लाड पुरविलं आणि अशांवरच बाण चालवायचा, असं अनेक जणांचे उपकार अर्जुनाचे हे दृश्य डोळ्यासमोर ठेवून ज्यावेळेस हे कौरव सर्व असणारे आचार्य आहेत, नाती चुलत बंधू आहेत, आणि मी यांना बाण मारल्यानंतर हे मरणार आहेत, आणि मरल्यानंतर ह्यांच्या स्त्रिया विधवा होणार आहेत, आणि परत हे राज्य आहेत, हे राज्य आपण भोगायचं, हे कुठल्या तथ्य आणि कुठल्या थरात जाऊन बसतंय? अर्जुन असणारा फार खोल असा विचार केलेला आहे, आणि यांना मारलं तर पापाचं भयंकर ओझं आपल्याला लागणार आहे, आणि लागल्यानंतर आपण मोठ्या अधपतनाला गेल्याशिवाय राहणार नाही, असं अर्जुन तर्क वितर्क मनामध्ये मांडू लागलेला आहे. आणि मांडल्यानंतर हे घोर कर्म आहे, जो कृती करतो त्याला कर्म असे म्हणतात. आपण सकाळी उठल्यानंतर आपलं नैमित्तिक कर्म चालू होतं. ह्या व्याख्यान मालिकेतून बरंच आपण या गोष्टीवर विचार केला, कर्मावर. कोण ऑफिसर असेल त्याचं ते काय नियोजन असतं, तर नियोजन चालू होतं, आणि तो आपल्या कर्म करण्यासाठी तो ड्युटीला निघून जातो. सर्वसामान्य शेतकरी असेल, त्यांचं जे नियोजन असेल त्याप्रमाणे ते कर्म करतात. कर्म म्हणजेच काय? जो नैमित्तिक कृती करतो त्याला कर्म असे म्हणतात. दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत कृती केली जाते, त्याला कर्म असे म्हणतात. आता कर्म करत असताना शास्त्रकाराने 3 गुण सांगितले आहेत, आणि सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. असे गुण. सत्वगुण आहे तर सकाळची पारी उठल्यानंतर तो सत्वगुणी वृत्तीचे व्यक्ती असतात, ते सदैव त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःपुरता न विचार करता दुसऱ्याचाही विचार केला जातो, आणि दुसरा जो समोरचा सुखी आहे झालं यांना समाधान वाटतं, आणि जे दुःखी आहेत त्यांना पाहून यांना दुःख होतं. ते भगवंताला मागतात की भगवंता यांना कधी सुखी ठेवू, यांना मला सुख झालेलं पाहिजे असं म्हणल्याबरोबर
हे सात्विक वृत्तीचे ज्यांचे विचार आहेत, सत्वगुण ह्या वर्गांचे हे विचार आहेत. दुसरा आहे रजगुण. दुसरा वर्ग आहे रजगुण. तो म्हणतो त्याचा विचार वेगळंच, म्हणजे देवाने घेवाण असं त्याचा विचार आहे. समोरचा व्यक्ती सुखी झाला पाहिजे आणि त्याच्याकडून आपला फायदा आहे म्हणून तो सदैव समोरचा सुखी झालेला पाहण्याचे दृष्टिकोन पाहतोय आणि त्याप्रमाणे त्यांचं कर्मरेषा चालू होते. सत्वगुणाची कर्मरेषा वेगळी, त्याप्रमाणे त्यांची कारकीर्द चालू होते. आणि राहिला आता तमगुणी. तर तमगुणी वर्ग असा आहे की दुसऱ्याचं चांगलं झालं देखवत नाही आणि दुसऱ्या जर पुढं चालला तर खेचायचं असा विचार करणारा वर्ग आहे. आता तुम्हाला यामध्ये फळ स्तुती काय? जर सत्वगुणी माणूस त्याला दुसऱ्याचा जो विचार करतो, सुख पाहतो आणि दुसऱ्याचं समाधान झाल्यानंतर यांना सुख होतं, आनंद वाटतो, त्यांना भगवंत आपल्या जवळ घेतात. काही गोष्टी अशा असतात, हिंसा करावी लागते आणि ह्याला अनुसरूनच हे कौरवाला मारल्यानंतर धर्म जागा होणार आहे. कारण का यांना जर नाही मारलं ते उत्पात केल्याशिवाय राहणार नाहीत, सर्व अधर्माचा विस्तार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्यांना मारणं आणि त्याच्यावर सर्व महाभारत घडलेले. महाभारत घडण्याचा एकच हेतू आपल्या जीवनात सुद्धा उतरू शकतो. कारण का सदैव दोन बाजू असतात. किरकोळ जर भांडणं करायचा विचार केला तर माणूस हे दोन बाजू असतात, सत्य आणि असत्य. एखाद्याची गोष्ट जर बळकवली मग तिथं सत्य आणि असत्य चालू होतं. ज्याची कमजोर बाजू आहे आणि ज्याची भरभक्कम बाजू आहे, कमजोर ज्याची बाजू आहे तो भरभक्कम ज्याची बाजू आहे तो लुटायला बसतो आणि लुटतोच, आणि त्यामुळे हा झटतो. अशा प्रकारे सत्य आणि असत्य ह्या गोष्टीला अनुसरूनच अर्जुन म्हणतो, भगवंता हे अशा पद्धतीचं कर्म करायला मला का लावता तुम्ही? ह्यामध्ये काय? ह्यामध्ये पापच आहे. तर या गोष्टीवर विचार करून भगवान परमात्मा म्हणतात, जो सत्याची बाजी घेऊन लढणार आहे आणि त्याच्या पुढं धर्म जागा होणार आहे त्याला जरी पाप नाही ते पुण्य घडतं. आणि जे क्षत्रिय आहेत त्यांनी लढलंच पाहिजे. ह्या गोष्टीला अनुसरून श्रीकृष्णाने तू क्षत्रिय आहेस आणि तू जरी समजा नाही ठरलं त्यांच्याविषयी तुझ्याविषयी क्रोध आहे त्यांच्या मनात आणि तू त्यांना तुझ्याविषयी क्रोध असल्यामुळे त्यांच्याविषयी तुझ्या मवळकीची भूमिका आहे हे असणं साहजिकच आहे. पण तुझ्याविषयी मवळकीची भूमिका नाही, तुला ती संपवायला बसलेत. जर समजा या रणांगणातून जर तू पळून निघाला, शस्त्रास्त्र खाली ठेवलेत आणि तुला भित्रा म्हणतील, बेहला म्हणतील आणि असं बी तुला नाव उठवणारच आहेत ते, मग त्यासाठी तुला हे धनुष्यबाण उचल आणि त्यांच्या संग युद्ध करायला चालू कर.
ह्या गोष्टीवर श्रीकृष्णाने 18 अध्याय संगमत केलं. आणि गीतेचं 18 अध्याय म्हणजे स्वतः भगवान परमात्म्याने काय केल्यानंतर काय होतं हे सर्व उकल सांगितले. हे कर्मापासून घडणारी क्रिया आहेत. पाप कर्मापासून, पुण्य कर्मापासून. कृती म्हणजेच कर्म. आणि कर्म करत असताना ज्याचे कर्म जरी समजा हिंसात्मक मधून पुण्य घडणारे, धर्मनीती चालणारे, धर्मनीतीचा उगम पावणारे, आणि त्यातून त्याला पुण्यात्मक, पापात्मक पुण्य आणि पुण्यात्मक पाप ही गोष्ट अलग आहे. पुण्य करायचं आणि त्यातून पाप कसं घडतं. भगवंताच्या नामावर कीर्तन करायची आणि धर्माच्या नावावर पैसा कमवायचा. आम्ही असं करणार आहे, तसं करणार, एवढं बिदादी द्या, आणि शेवटी काहीच करायचं नाही. ह्याला म्हणतात पुण्यात्मक पाप. आणि पापात्मक पुण्य म्हणजे हे असं हिंसा करणं आणि त्यातून पुण्य प्राप्त होणारे, धर्म जागा होणारे, याला पुण्यात्मक, पापात्मक पुण्य म्हणतात. ह्या गोष्टीला अनुसरून ह्यांना तो मारणार आहे, पाप घडणार आहे खरं आहे. आणि जर नाही मारलं तर तुझी कीर्ती, एवढा मोठा तू धनुर्विद्या आहेस. कशासाठी धनुर्विद्या शिकलास? की क्षत्रिय म्हणून, की आपल्या धर्माची बाजू चालवायची आहे, ह्यासाठी धनुर्विद्या शिकलास. आणि म्हणून आज तुझा योग आलेला आहे. हे धनुर्विद्येचा वापर करण्यासाठी योग आलाय. ती निर्बळ तू होऊ नकोस, बित्रा होऊ नकोस. धैर्य आण. पाठबळ माझं आहे, हातात धनुष्य घे आणि लढायला चालू कर. हे श्रीकृष्णाचं अर्जुनावर ब्रीद वाक्य सोडलं. आणि अर्जुनाच्या मनामध्ये शंका, कुशंका उत्पन्न झाल्यामुळं शंकेनं जास्त घर केलं. पहिला प्रथम यांना मारणं तर मला पाप लागणार आहे बोलला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं हिंसक कर्म करायला का मला भाग पाडता? याच्यापासून मला काय साध्य होणार आहे? ह्या गोष्टीवरून भगवान परमात्म्याने बराच वेळ खर्च केला. कर्म, शब्द, पुरुषोत्तम योग, भक्तियोग, ज्ञान विज्ञान योग, हे आणि शेवटी वगैरे मोक्ष संन्यास योग. जो लढतो रणांगणामध्ये, धर्माचे बाजू घेऊन लढतो, त्याला मोक्ष प्राप्त होतं. क्षत्रियाने लढलंच पाहिजे. समोरच्या व्यक्तीला जो अधर्म करतोय त्या संग लढलं तरच धर्म जागा होणार आहे. आणि यांना मारलं तर पाप लागणार नाही. पापाची या ठिकाणी काही हे नाही. असं बराच वेळ दोघांचा संवाद चालू झाला. आणि त्या पद्धतीचं आपलं जीवन सुद्धा आहे. जीवन जगत असताना जे नैमित्तिक कर्म आपण करतो आणि कर्म करत असताना जेणेकरून आपण दुसऱ्याचं वाईट न झालं पाहिजे.
आणि सदैव आपण दुसऱ्याचं चांगले करण्याचा जो विचार केला पाहिजे. आणि वाईट करत असताना त्यातून वाईटातून चांगले काही गोष्ट घडत असतात, म्हणून काही वेळेस वाईटसुद्धा करावं लागतं, पण चांगला फायदा होणार आहे. या गोष्टीतून आपला धर्म जागा होणार आहे, ती गोष्टीही करायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला चांगल्यातून सांगून ऐकत नाही, तो तालावर येत नाही, त्याला वाईटमधूनच सांगावं लागतं, तेव्हा ते लेवलवर येतो, म्हणजे धर्माच्या पायरीवर चालतो. तर आजच्या या मालिकेतून आपलं एकच शिकायचं आहे, सदैव आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे, जेणेकरून आपण आपलं कर्तव्य समाजासाठी काहीतरी खर्च केला पाहिजे. आणि खर्च करत असताना आपल्या हातून काहीतरी भगवंताला आवडेल असं कार्य केलं पाहिजे. भगवंत निश्चित आपल्यावर सुखाचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाही. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.